नमस्कार रसिक हो, मी अनु तुमचे सगळ्यांचे एव्ही टॉक्सवर स्वागत करते। अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असणाऱ्या घंटीला प्रेस करायला विसरू नका। आय नो तुम्हाला कथा ऐकायची घाई झाली आहे आणि मी बसले बडबड करत। चला तर मग आपण ऐकत आहोत सिरियल किलर भाग 2। लेखिका दीप्ती रघुनाथ वाजे, सादर करते एव्ही टॉक्स। ह्या बॉडी आत्ताच्या आत्ता फॉरेन्सिक लॅबला पाठवा आणि आधी आजूबाजूला काही पुरावा दिसतो का पहा। प्रत्येक प्रवाशाची झडती घ्या, बघा काही मिळतंय का। शौर्या म्हणाली आणि तिने पुरावे मिळतात का ते पाहायला सुरुवात केली। सगळे आपलं काम करू लागले। इतक्यात तिचा फोन वाजला। व्हिडिओ कॉल, तोही अननोन नंबरवरून। कोण असेल ह्यावेळी? तिने काहीसा विचार करत तो घेतला। समोर तो होता, मनोज। तू कोण आहेस? तूच मागचा चहा? सांगतो सगळं सांगतो। तो थोडा उदास हसत म्हणाला, मी मनोज राणे, म्हणजे तुम्ही ज्याला शोधताय तोच। त्या 7 जणांचा खून करणाराही मीच। आणि हो, मगाशी आलेला चहावाला पण मीच आहे। हो, तुला मी वेडा वाटत असेल ना? वाटत असेल। गुन्हेगार समोरून असा कबुली देतोय, वेड लागला आहे का याला? हो ना, असंच वाटत असेल ना ग ताई? खरं सांगू? हां, बरोबर ऐकलं तू, ताईच। तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला तुझ्यामध्ये माझी संपदा ताई दिसली। मी खरं तर कुणाला काही न सांगता निघून गेलो, पण तुझ्या तोंडून भाऊ म्हणून तू दिलेली हाक, ती हाक ऐकून तुला फसवावं असं वाटलं नाही ग। मी तर निघून गेलो असतो, पण तुझ्या मनात आयुष्यभर खंत राहिली असती। तुला माझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलं असतं। तुझ्यासाठी, या जगासाठी मी गुन्हेगार असेन ग। पण मला माझ्या कृत्याचा काहीही पश्चाताप होत नाहीये। उलट आज मी खरंच खूप खुश आहे। माझ्या ताईला न्याय मिळाला, तिच्या गुन्हेगारांना त्यांची शिक्षा मिळाली। माझ्या ताईचा जीव घेतला। तुला सांगू, माझी ताई संपदा खूप मस्त होती ग ती। सतत चांगलाच विचार करायची, प्रत्येकाशी प्रेमाने वागायची। एक दिवस काम आहे सांगून बाहेर पडली आणि पुन्हा घरी आलीच नाही ग। आला तो तिचा मृतदेह। खेळकर, सतत धावपळ करणारी माझी ताई निश्चित पडलेली, पण तेव्हा सुद्धा तिचा चेहरा नाही पाहू शकलो मी, कारण चेहऱ्याची ना पूर्ण वाट लागली होती। तिचा हसरा चेहरा विद्रूप झाला होता। ट्रेनमधून उडी मारली होती ना तिने। काही जण म्हणतात की तिने आत्महत्या केली, काही जण म्हणतात की ती तोल जाऊन पडली, पण असं नाहीये। त्या राक्षसांनी मारलं तिला। यांच्यामुळे माझी ताई आज माझ्यासोबत नाहीये। तो बोलत होता। शौर्याने पुणेनेच त्याचं लोकेशन पटकन चेक करायला सांगितले। लोकेशन हवंय ना ग तुला? याच ट्रेनमध्ये आहे मी, पुढच्या दाराजवळ ये। तो खिन्नपणे हसून म्हणाला आणि त्याने कॉल कट केला। शौर्या आणि तिची टीम धावतच पुढच्या डब्यात शिरली। तो खरंच तिथे दरवाजामध्ये उभा होता। ते त्याला पकडायला धावणार इतक्यात, थांबा, कुणी माझ्याजवळ आले तर मी या चालत्या ट्रेनमधून उडी मारेन। मी स्वतः तुमच्या ताब्यात येईन, पण मला आधी खूप बोलायचं आहे, तो म्हणाला।
तसं शौर्याने सगळ्यांना थांबायला सांगितलं. गुड. का केलंस तू असं? का मारलंस या सगळ्यांना? शौर्या विचारते. सांगितलं तेच कारण आहे. यांनी माझ्या ताईचा जीव घेतला म्हणून मारलं मी यांना. त्यांनी माझ्या ताईची इज्जत लुटली होती. तिचा अश्लील व्हिडिओ काढला होता आणि सतत माझ्या ताईला ब्लॅकमेल करत होते. ती काही दिवस खूप शांत उदास वाटत होती. मला बोलली कामाचं टेन्शन आहे, वर्कलोड जास्त आहे. आणि मी मूर्ख, मला कळत होतं की काहीतरी बिनसलंय तिचं, काहीतरी चुकीचं घडतंय, पण समजू शकलो नाही. तिला विचारायची योग्य संधी शोधत होतो, कारण ती कधीच माझ्यापासून काही लपवत नव्हती. पण एवढी मोठी गोष्ट तिने लपवून ठेवली असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं मला. जर मला तिची डायरी भेटली नसती तर मला कधी समजलं पण नसतं याबद्दल. ती डायरी भेटली मला, उशिराच भेटली म्हणा. आधी भेटली असती तर आज माझी ताई माझ्या जवळ असती. तिने त्या डायरीत सगळं लिहून ठेवलं होतं. त्यावरून मला समजलं तिचा मृत्यू व्हायच्या 4-5 दिवस आधी त्यांचं कॉलेजमध्ये गेट टुगेदर होतं. आम्ही नाशिकमध्ये राहतो, पण तिचं कॉलेज मुंबईमध्ये. आम्ही दोघेही त्याच कॉलेजमध्ये शिकलो आणि मग नाशिकला आलो. तुला सांगू, ती किती खुश होती जायच्या आधी. तिचे जुने मित्रमैत्रिणी भेटणार होत्या ना, खूप खुश होती. जाण्याआधी 2 दिवस कितीतरी इन्स्ट्रक्शन्स देत होती. शेवटी तो दिवस आला. सकाळपासून लगबग नुसती बडबड चालूच. मला काळजी घे सांगून ती संध्याकाळी ट्रेनने निघाली. तिथे पोचल्यावर मला फोनसुद्धा केला. सांगत होती सगळे भेटले म्हणून, आणि नंतर बोलली की निघताना फोन करेन, काळजी करू नकोस. मी पण तिच्यासाठी खूप खुश होतो. दिवसभर तिला फोन करून त्रास द्यायचा नाही असं ठरवलं मी आणि अभ्यासाला लागलो. संध्याकाळी तिचा फोन आला. तिला निघायला उशीर झाला होता. मला बोलली की मी आता निघते, काळजी करू नको. जवळ आले की तुला कॉल करेन, मग घ्यायला ये. मी पण ठीक आहे बोलून फोन ठेवला. त्यानंतर ती आली. ती स्वतःला हरवून, अबोल होऊन. त्या रात्री तिला यायला खूपच उशीर झाला. मी विचारल्यावर म्हणाली की आधीची ट्रेन चुकली म्हणून उशीर झाला. पण काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं मला. मी विचारलं तर बोलली थकली आहे म्हणून असं वाटत असेल. असू दे, नंतर बोलू. त्यानंतर काही दिवसांनी तिने जीव दिला. तेव्हा मला तिचे जीव देण्याचे कारण माहीत नव्हते. खूप प्रश्न होते माझ्या मनात, कारण तिची मनस्थिती बाकी कोणी नाही, पण मी रोज पाहत होतो. नंतर महिन्याभराने मी तिची रूम साफ करत होतो. तेव्हा कपाटात तिची डायरी भेटली. त्यात सगळं लिहिलं होतं. काय लिहिलं होतं त्यात? शौर्याने विचारलं. त्यात त्या दिवसात जे झालं होतं ते लिहिलं होतं. गेट टुगेदरच्या दिवशी तिच्यासोबत घडलेला तो क्रूर प्रसंग लिहिला होता तिने. आज तो मुलगा पुन्हा दिसला, राजीव. त्याचा पूर्ण ग्रुप आला होता तिथे. तो आणि त्याचे ते मित्र. जेव्हा मी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला तेव्हा तो शेवटच्या वर्षात होता. त्याचे ते मित्र पण. त्याने मला तेव्हा प्रपोज केला होता, पण मी नकार दिला.
म्हणून त्याने मला त्रास द्यायला सुरुवात केली. माझी छेड काढायचा, कमेंट पास करायचा. त्याचे मित्र ते पण त्याच्यासारखे होते. मला ते सगळं नव्हतं आवडत, पण मला ना भीती वाटायची. म्हणून मी माझ्या ग्रुपसोबत राहू लागले. त्यामुळे त्यांचा त्रास थोडा कमी झाला. अशातच वर्ष संपलं. त्यांची परीक्षा संपली. आमची परीक्षा अजून सुरू नव्हती झाली. शेवटच्या पेपरच्या दिवशी त्याने आणि त्याच्या मित्रांनी मला कॉलेज बाहेर गाठलं आणि छेडलं. मी काहीच करू शकत नव्हते. त्याने मला हात लावला तेव्हा खूप किळस आली मला. त्याला विरोध करत होते, रडत होते, पण तो मला मिठीत घ्यायला बघत होता. त्याचे मित्र सुद्धा होते, 2 त्याच्यासोबत. मला मदत करायची सोडून हसत होते. तेही तसेच त्याच्यासारखे. त्याने परत एकदा मला विचारलं, पण माझा नकारच होता. म्हणून त्याने माझ्या एक जोरदार कानाखाली ओढली. तो पुढे काय करणार इतक्यात समोरून एक घोळका येताना दिसला आम्हाला. त्यांनी मला कुणाला काही बोललीस तर याद राख म्हणून धमकी दिली आणि ते निघून गेले. त्या दिवशी खूप रडले होते मी. नंतर सुट्टी संपल्यावर मी पुन्हा कॉलेजला गेले. मनात भीती होतीच. ग्रुप सोडून एकटी कुठे जायची हिंमत नव्हती माझ्यात, ना कुणाला सांगण्याची. त्यात मनोज पण त्याच कॉलेजमध्ये होता. त्याला समजलं असतं तर तो चिडला असता, आणि जर त्या लोकांनी त्याला काही केलं असतं तर. नाही, मी याबद्दल मनोजला नाही सांगू शकत. पण मग काय करू मी? त्रास होत होता मला. नंतर हळूहळू सगळं कमी झालं. ती मुलं नंतर मला कधी दिसलीच नाहीत. लास्ट इयर कंप्लीट केलं होतं ना त्यांनी. मी खूप खुश होते. आता मला कुणीही त्रास देणार नव्हतं. मी मोकळी होते, मोकळा श्वास घेत होते. अशीच 2 वर्ष गेली. कॉलेज पूर्ण झालं. मग मी पुन्हा इकडे येऊन जॉबला लागले. मी आणि मनोज खूप खुश होतो. पण गेट टुगेदरला जाताना माझ्या मनात जराही शंका आली नव्हती की मी जेव्हा यायला निघाले तेव्हा काय माहीत ते कुठून आले. पुढे जाऊन इज्जत लुटली त्यांनी माझी, त्या 7ही जणांनी. काय करू मी? व्हिडिओ आहे त्यांच्याकडे माझा. कुणाशी बोलू? आई बाबा हवे होते आज. खूप त्रास होतोय मला. मी जर त्यांचं ऐकलं नाही तर ते तो व्हिडिओ लीक करतील. इज्जत तर माझी आधीच गेली. समाज सुद्धा माझ्यावर थुंकेल. मनोजचं करिअर, त्याचं भविष्य, त्याचं काय? मला हे थांबवायचं आहे, पण कसं? काय करू मी? त्रास होतोय मला, त्रास होतोय. घृणा वाटतेय. रविवारी मला त्यांनी बोलवलं आहे. आता एकच रस्ता आहे, मरण. पण मी मरू नाही शकत. मला जगायचं आहे. जगायचं आहे मला, माझ्यासाठी, मनोजसाठी. काय करू मी? मला नाही सुचत काही. मला त्या राक्षसांच्या तावडीतून सुटका करून घ्यायची आहे, बस. मग त्यासाठी काहीही करायला लागले तरी चालेल. तिची डायरी वाचून ना खूप त्रास झाला मला. माझं खूप प्रेम होतं ताईवर. तिच्याशिवाय माझ्यासोबत माझं असं कुणी नव्हतं. त्या डायरीमध्ये तिच्या अश्रूंनी पुसट झालेले शब्दच सांगत होते तिला होणारा त्रास. माझ्या ताईला खूप त्रास दिला त्या लोकांनी. नाही सहन करू शकली ती जास्त वेळ. हरली ती. एकटी किती लढणार होती. हरली. डिप्रेशनमध्ये वावरत होती.
आणि शेवटी तिला हवी तशी मोकळी झालीच त्यांच्या तावडीतून. त्यांच्यापासून वाचण्यासाठी जीव दिला तिने. दूर निघून गेली माझ्यापासून. तो रडत म्हणाला. शौर्याच्या मनात सुद्धा हळहळ निर्माण झाली. तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. पण त्या दिवशी तिने जीव दिला तेव्हा नक्की काय झालं होतं माहिती आहे का तुला? शौर्याने विचारलं. हो, त्यानंतर मी ताईचा मोबाईल चेक केला होता. त्यात तो व्हिडिओ आणि तिच्या कॉल्सचं रेकॉर्डिंग होतं आदल्या दिवशीचं. तिने जीव द्यायच्या आदल्या दिवशी त्यातल्या एकाचा कॉल आला होता. त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती आणि जर ताई नाही बोलली तर तो व्हिडिओ लीक करण्याची धमकीही. त्या रात्री खूप टेन्शनमध्ये होती. रात्री येऊन माझ्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवून बराच वेळ बोलली. मी तिला काय झालं ते खूप विचारलं, पण बोलली की काही नाही रे, सहजच. एवढं बोलून ती रूममधून निघून गेली. दुसऱ्या दिवशी मोबाईल न घेताच गेली. ती परत आलीच नाही. पण त्यातलं रेकॉर्डिंग ऐकलं मी. तिने मोबाईल बेडखाली लपवून ठेवला होता. तिला आशा होती की तिला न्याय मिळेल आणि आज तो मिळाला. तिचे सगळे गुन्हेगार संपले. त्याच्या चेहऱ्यावर एक हसू आलं. तुला माहितीये, तू तुझ्या ताईचे गुन्हेगार संपवले, पण तू स्वतः एक गुन्हेगार झालास. तुझ्या ताईला तुला गुन्हेगार नक्कीच होऊ द्यायचं नव्हतं. तुझ्यासाठी तिने आपलं दुःख बाहेर येऊ दिलं नाही, सगळं लपवून ठेवलं. मान्य आहे, त्या लोकांना सजा झालीच पाहिजे होती, पण तू ती द्यायला नको होतीस. तू आमच्याकडे यायला हवं होतं. आम्ही शिक्षा दिली असती त्यांना. शौर्या म्हणाली. हो, सगळं माहितीये मला, पण तुम्हालाही माहितीये आपली शासन प्रणाली. शिक्षा होईपर्यंत किती वर्ष गेली असती, आणि शिक्षा काय, जन्मठेप म्हणजे फुकट पोसत राहणार त्यांना. आणि समाज, त्याचं काय, त्याने तर माझ्या बहिणीवर शिंतोडे उडवले असते ना. कसं सहन करणार होतो मी? माझ्या ताईबद्दल काहीच सहन करू शकलो नसतो मी. मला माहितीये मी एक गुन्हेगार झालोय, पण नाही राहणार आता इथे एकही गुन्हेगार. तो हसत म्हणाला. म्हणजे काही नाही, सांगतो, पण त्याआधी तुमच्या अजून एका प्रश्नाचं उत्तर देतो. तो म्हणाला. कोणता? शिंदे विचारतात. मी त्या दोघांचा खून कसा केला हा विचार करताय ना तुम्ही? तो म्हणाला. हो, सांगतो. त्या चहामधून मी त्यांना विष दिलं. तो शिंदेकडे पाहून म्हणाला. कसं शक्य आहे? म्हणजे आम्ही पण तर तोच चहा घेतला. तू माझ्यासमोर दिलास चहा त्या दोघांना. हो, बरोबर बोललात. चहामध्ये विष नव्हतंच, पण त्यांच्या पोटात विष चहामधूनच गेलाय. तो म्हणाला. तसे शिंदे गोंधळले. शौर्याच्या मात्र हळूहळू काही गोष्टी लक्षात येत होत्या. तू असं कोड्यात न बोलता सरळ सांगशील का? शिंदे म्हणाले. हो, चहामध्ये विष नव्हतं. विष त्या दोघांच्या कपमध्ये होतं. म्हणून तुम्ही आता जिवंत आहात आणि ते दोघे मरून पडलेत. मॅडम, ही बॅग घ्या. तुमचं काम झालं की यातली प्रत्येक गोष्ट नष्ट करून टाका. शौर्याकडे एक बॅग फेकत मनोज म्हणाला. त्याच्या डोळ्यात कसलीच भीती दिसली नाही. सगळेच त्याच्याकडे बघत होते. मनोज, चल आमच्या सोबत. शौर्या सांगते. मॅडम,
आय एम सॉरी. मी जेलमध्ये गेलेलं माझ्या ताईला कधीच आवडणार नाही. आणि मी तुम्हाला बोललो होतो ना की इथे एकही गुन्हेगार राहणार नाही. तो बोलता बोलता मागे गेला. अचानक त्याच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागलं होतं. नो मनोज, नाही, थांब. शौर्या पुढे होत म्हणाली, सॉरी, गुन्हेगार नव्हतं व्हायचं मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे. तुला इथे बोलवायच्या आधीच मी स्वतः देखील खूप साऱ्या गोळ्या खाल्ल्यात. एका अर्थी विषच खाल्लंय मी आता माझ्या ताईकडे जाणार, माझ्या आई बाबांकडे सुद्धा. एकही गुन्हेगार इथे नाही राहणार. मी जाणार इथून. बोलता बोलता तो रडू लागला. त्याच्या डोळ्यात खूप वेदना, दुःख दिसत होतं. एक गुन्हेगार झाल्याचं. तर एकीकडे तो खुश होता की त्याने त्याच्या बहिणीच्या गुन्हेगारांना शिक्षा दिली. तो बेशुद्ध झाला. शिंदे, उचला याला लवकरात लवकर याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. शौर्या ओरडली. तसं त्यांनी त्याला उचलून गाडीत टाकलं आणि त्याला हॉस्पिटलकडे नेऊ लागले. वेगात गाडी धावत होती. पण इकडे मनोजचे श्वास मंद होत चालले होते. शौर्या खूप पॅनिक झाली होती. पहिल्यांदा तिने आपल्या आयुष्यात एक असा गुन्हेगार पाहिला होता ज्याने गुन्हेगारांना संपवून टाकलं होतं. सगळेच गुन्हेगार, ज्यात तो सुद्धा होता. ती ड्रायव्हरला गाडी वेगाने चालवायला सांगत होती. मध्ये मध्ये त्याला उठवत होती. मनोजने हळूच डोळे किलकिले करून पाहिलं. त्याला एक वेळ तिच्यामध्ये संपदा दिसली, त्याची मोठी बहीण. त्याही अवस्थेत त्याने एक समाधानी हास्य केले आणि त्याच वेळी अश्रूंचा एक गरम ओघळ त्याच्या डोळ्यातून वाहत होता. त्याने आपले डोळे मिटले. डोळ्यांसमोर त्याला त्याचा भूतकाळ दिसला. त्याने आणि संपदाने केलेली मस्ती दिसली. त्यांनी एकमेकांना दिलेला त्रास आठवला. त्याचं तिला चिडवणं आणि तिचं रुसणं, तर कधी आपल्या हाताने आईसारखं प्रेमाने भरवणं, तर कधी बाबांसारखं चिडून कान उघडणी करणारी संपदा. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणारी त्याची ती ताई त्याला दिसली. आणि मग दिसला तिचा मृतदेह, छिन्न विछिन्न अवस्थेतला. इतक्यात त्याला कुणीतरी हाक मारल्यासारखे झाले. त्याच्यासमोर अचानक प्रकाश आला आणि तिथे संपदा दिसत होती, जी त्याच्याकडे पाहून हसत होती. ए माकड, चल ना लवकर, किती उशीर करतोयस तू? संपदा खोटं रागवत म्हणत होती. तसं त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. हो काळे, येतोय मी, तो म्हणाला आणि त्याची अवस्था अजून बिकट होऊ लागली. हॉस्पिटल फक्त 10 मिनिटांवर होतं. शौर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती, पण कोणतीच हालचाल दिसत नव्हती. तिने त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण तो नाही उठला. तिने त्याची नस चेक केली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले. एका निष्पाप गुन्हेगारासाठी वाहणारे अश्रू. तिने दोन्ही हातांमध्ये आपले डोके गच्च धरले. तो निघून गेला होता त्याच्या ताईसोबत, तिच्याकडेच, पुन्हा परत न येण्यासाठी, कायमचाच. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्याची बॉडी पोस्टमार्टमसाठी देण्यात आली. त्याच्या खिशात काही गोळ्यांचं पाकिट सापडलं, ज्यातल्या सगळ्या गोळ्या त्याने एकाच वेळी खाल्ल्या होत्या. दुसऱ्या दिवशी शौर्याने त्याचा रिपोर्ट वाचला. डिप्रेशनमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या सगळ्या गोळ्या त्याने एकदम खाल्ल्या होत्या. त्याने दिलेली ती बॅग उघडली. त्यात संपदाची डायरी, तिचा मोबाईल आणि त्यात तो व्हिडिओ होता.
जो फक्त तिसऱ्या व्यक्तीकडे होता, ज्याला मनोजने मारलं होतं. त्या व्यक्तीचा मोबाईलसुद्धा बंद अवस्थेत त्या बॅगमध्ये होता. मनोजने त्याचा मोबाईल काढून घेतला होता. अजून एक गोष्ट शौर्याच्या हाताला लागली, एक प्रिस्क्रिप्शन. त्यावर एका मानसोपचार तज्ज्ञाचं नाव आणि पत्ता होता. शौर्या लगेच तिथे गेली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिला खूप महत्त्वाची माहिती मिळाली की संपदा त्याच्या खूप जवळची होती आणि त्यामुळे संपदा गेल्यापासून तो डिप्रेशनमध्ये होता. त्यात काही दिवसानंतर त्याला तिचे भाससुद्धा होऊ लागले होते. संपदा दिसायची आणि लगेच गायब व्हायची. मग तो खूप रडायचा. तो फक्त रडू शकत होता कारण त्याच्याशी बोलायला कोण होतं. मित्रमैत्रिणींना यातलं काही सांगू शकत नव्हता. वेडं ठरवलं असतं ना त्यांनी त्याला. मानसिक संतुलन बिघडलं म्हणून तो अनेक गोष्टी मनात साठवून ठेवत होता आणि प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करायचा. काही दिवसांपूर्वी तो त्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी आला होता आणि त्यांनीच दिलेल्या गोळ्या होत्या, ज्या त्याला डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी दिल्या गेल्या होत्या. पण त्याने त्याचा उपयोग खूप दूर निघून जाण्यासाठी केला होता, खूप दूर. सारं काही ऐकून शौर्याचं मन हेलावून गेलं होतं. ती घरी आली. समोर तिची फॅमिली गप्पा मारत बसली होती. त्यात तिचा छोटा भाऊ शौर्यसुद्धा होता. एका क्षणासाठी तिला त्याच्या जागी मनोज दिसला. ती जड मनाने जाऊन त्याला बिलगली. तो बिचारा कन्फ्यूज झाल्याने त्याला काहीच समजलं नाही. बस त्याने तिला रडू दिलं. काही वेळाने ती शांत झाली आणि त्याला काहीतरी थाप मारून रूममध्ये पाठवलं आणि आईबाबांना खरं ते सांगून टाकलं. तेही खूप हादरले, पण त्यांच्याशी बोलून तिला खूप मोकळं वाटलं. दुसऱ्या दिवशी न्यूजमध्ये एका सिरियल किलरचा मृत्यू झाल्याचं सांगत होते. संपूर्ण स्टोरी सांगितली गेली, पण नाव आणि ठिकाण बदलून. ना मनोजचा आणि संपदाचा चेहरा कधी जगासमोर आला. सगळ्यांसाठी तो एक धक्का होता, खूप मोठा धक्का. शौर्याचे सुद्धा अनेक इंटरव्ह्यूज झाले, पण तिने कधीच संपदा आणि मनोजला जगासमोर येऊ दिले नाही. कारण एक निष्पाप गुन्हेगाराची फक्त कहाणी तिला दाखवायची होती. कदाचित तो बोलला ते तिला पटलं होतं. लोकांनी त्याला वेडं आणि खुनी ठरवलं असतं आणि त्याच्या बहिणीला चारित्र्यहीन. बरोबर ना? समाप्त. खरंच वाईट वाटतं ना अशा गोष्टी घडतात तेव्हा. काय चूक होती संपदा आणि मनोजची? संपदाने हे मनोजला आधीच सांगितलं असतं तर. पण तिने आपल्या मनात ठेवून स्वतःला डिप्रेशनकडे नेलं, जीव दिला. आणि मनोज तर परिस्थितीमुळे डिप्रेशनमध्ये गेला. व्यक्त व्हायला कोणी नव्हतं ना त्याच्याकडे. मग त्यातून त्याने बाकीच्यांचा जीव घेतला. त्याने सुद्धा पोलिसांना सांगितले असते तर त्याला स्वतःचा जीव द्यायची गरज भासलीच नसती. म्हणून रसिक हो, व्यक्त होणे खूप गरजेचे असते. जशी आपण एखादी गोष्ट जास्त दिवस मनात ठेवली तर ती सडते, तसंच आहे. मनात ठेवाल तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. म्हणून आपल्या हक्काच्या माणसांसोबत व्यक्त होत जा. लेखिका दीप्ती रघुनाथ वाजे यांचे मनापासून खूप खूप आभार. अतिशय रहस्यमय, थरारक, सामाजिक तसेच रोमांचक कथा आज आपल्याला सादर करायला मिळाली. तुमचे सुद्धा खूप आभार. पण प्लीज कथा कशी वाटली प्रतिक्रियेद्वारे नक्की सांगा. मी वाट पाहते. काळजी घ्या, आनंदात रहा. आनंद शोधलं तर कुठेही मिळतं. धन्यवाद.